करोमि यद्यं सकल परस्मै नारायणायेति समर्पयामि। अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव। खेळ घालण्यासाठी एक उपक्रम राबवणार आहोत। रक्षाबंधनच्या दिवशी आपण त्याच्या दुसऱ्या दिवशी केलेला आता देखील साहेबांच्या सहकार्यानेच आपण करणार आहे। एक मोठा बदल होणार आहे घाटल्यामध्ये साहेबांवर, कारण त्यांच्या नावातच पंढरी आहे आणि पंढरी आपल्याला इथं उतरवायची आहे, ती व्यसनमुक्त पंढरी करायची आहे, एवढं आपल्याला करायचं आहे। आणि धन्यवाद अशोक पाटील साहेब आहेत, नारायण मोरे आहेत, भोसले साहेब आहेत आणि पाटील साहेब आहेत आणि आपले चव्हाण साहेब आहेत, नारायण मामा आहेत, चंद्रकांत घोष आहेत आणि खास करून या रक्तदान शिबिराला ज्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करणार आहेत आपले श्री लक्ष्मीनारायण युवा मित्र मंडळ हे देखील आता रक्तदान करायला इथे आलेले आहेत, त्यांचा देखील आणि भाभा रुग्णालय बांद्रा ज्यांची रक्तपेढी इथे उपलब्ध झाले त्यांचा देखील मी आभार मानतो। तसेच या रक्तदान शिबिराकरता हिंदू संस्कृतीमध्ये असामान्य महत्व असलेलं हे तुळशीचं रूप देतोय, कारण तुळशीचं रूप देऊन त्यांचा स्वागत करतात। तसेच विशेष आभार अनिल ज्वेलर्स यांचं जे आपल्याला या रक्तदान शिबिराकरता मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात। अनिल ज्वेलर्स रक्तदान शिबिर चालू आहे। रक्तदात्यांना विनंती की आपल्याला येऊन सर्वात पहिले ते नाव। घाटला के छत्रपति शिवाजी महाराज सेवा मंडल ने किया रक्तदान शिविर का आयोजन। हर साल की तरह इस साल भी मुंबई चेंबूर के घाटला स्थित छत्रपति शिवाजी महाराज सेवा मंडल ने गणेश उत्सव के दौरान गणपति पंडाल में ही रक्तदान शिविर का आयोजन किया, जिसे लोगों का अच्छा प्रतिसाद मिला। इस आयोजन में सभी ने इस मंडल के अध्यक्ष राजेंद्र नागराले की खूब तारीफ की। छत्रपति सेवा मंडळ राजूभाई नगराळे यांनी 1980 पासून हे चालू केलेला हा उपक्रम कंटिन्यू मला वाटते आज 22वा वर्ष आहे आणि 23वा वर्ष 46वा वर्ष आहे आणि संपूर्ण सामाजिक कार्यक्रम इथं घडतात आणि व्यसनमुक्ती असो या रक्तदान शिबिर असो या छोटे मोठे जे भी कार्यक्रम आहेत ते राजू नगराळे यांनी सामाजिक कार्यक्रमच्या आतुरतेने भाग घेऊन हे करतात आणि मंडळाचं खूप आमच्या व्यापारी मंडळाच्या अध्यक्ष या नात्याने मी मंडळाला खूप शुभेच्छा देतो। नाही मंडळाचं हे कार्यक्रम आहे ना दरवर्षी हा खूप मोठा कार्यक्रम होता आणि आमचे खूप व्यापारी खूप लोकांनी येऊन रक्तदान करतात आणि हे रक्तदान हे कुठे उपयोगी येणारच रक्तदान। एखाद्याचा जीव जरी जात असेल तर त्याला रक्ताची गरज आहे, ते इथून राजू नगराळे यांनी पुरवठा करतात। त्याबद्दल मी राजू नगराळे आणि सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव साजरा करताना
गणेश उत्सव म्हणजे नुसताच आनंद आणि उत्साह नसून त्यासोबत आम्ही जी सामाजिक बांधिलकी आहे खरी ती सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न आम्ही ह्या मंडळाच्या वतीने करत आहोत. आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात माझे बांधव भगिनी ह्या रक्तदान करत आहेत. काही मुस्लिम बांधव आलेले आहेत, त्यांनी देखील ह्याकरता मदत केलेली आहे, सहकार्य केलेले आहे. तसेच स्टुडंट कोचिंग क्लासेस, अनिल ज्वेलर्स, खारदेवनगर व्यापारी मंडळ, श्री कम्प्युटर इन्स्टिट्यूट, वंदन ज्वेलर्स आणि जे इथले व्यापारी बंधू आहेत. तसेच माजीनगर सिल्कर सीमाताई राजेंद्र माहुरकर आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे नंदू जाधव यांनी देखील आम्हाला या उत्सवाकरता मदत केलेली आहे. यासोबतच आम्ही रक्तदान शिबिर, व्यसनमुक्ती, विविध शिबिर राबवून लोकांचं काम आम्ही करत असतो. तर मी गणरायाजवळ हीच प्रार्थना करतो की जास्तीत जास्त सेवा करायची आम्हाला संधी दे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून त्यांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम आमच्या मंडळाच्या माध्यमातून होऊ दे आणि सगळ्यांना चांगली भरभराटी दे, सगळ्यांना चांगलं आयुष्य दे आणि त्यांना धनसंपत्तीने चांगले होऊ दे. हीच आम्ही गणरायाजवळ प्रार्थना आणि घाटल्यातले जे SRAचे प्रकल्प रखडलेले आहेत ते लवकरात लवकर हो हीच गणरायाजवळ प्रार्थना. सतत आम्हाला ते सहकार्य करत असतात. मी अनिल ज्वेलर्सचे जे मालक आहेत अनिल सोनी साहेब, तसेच दीपक JP अग्रवाल आणि आमच्या ज्या देशमुखताई आहेत, शब्बीर भाऊ आहेत, अजिज भाऊ आहेत, या सगळ्यांचा आभार मानतो. मी अनिल सोनी साहेबांना विनंती करतो की मंडळाला तुम्ही शुभेच्छा द्यायच्या. कस्तूरी मंडल बसे मरग ढूंढे बनवाई, हर घर में राम है कोई देखे नाय. हमारे सामाजिक कार्यकर्ता राजीव जी नगराले और जो सभी गणेश भक्त के सभी भक्त को अनिल ज्वेलर्स की तरफ से हार्दिक स्वागत और अभिनंदन करता हूँ. दर साल ये मतलब राजीव नगराले इनकी पूरी टीम रक्तदान शिविर और स्वास्थ्य के प्रति मतलब ये जागरूक है और ऐसा काम हर दर वर्ष ये प्रोग्राम होतो. आम्हाला खूप चांगला वाटतो और आम्हाला मतलब राजीव नगराले हमेशा हमारा बोलून आरती कराता है. इसलिए हम लोगों को ऐसा लगता है कि राजीव नगराले हमारे परिवार का आदमी है और हमेशा हर दर वर्ष हम लोग याद करते हैं. तो मैं व्यापारी मंडल की तरफ से और अनिल ज्वेलर्स की तरफ से सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत और अभिनंदन करता हूँ. ओम मंगल मूर्ति छत्रपती शिवाजी सेवा मंडल तर्फे आयोजित गणेशोत्सवांना आलेल्या सर्व भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. राजूवर मी कॉलेजला असताना तेव्हापासून या मंडळाला कुठलाही कार्यक्रम असो, आमच्या ताई त्यांना माहिती आहे मागील 20 वर्षापासून आम्ही नेहमी राजूचा कुठलाही सामाजिक कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला नेहमी उपस्थित राहतो. आता कॉलेज सुटल्यामुळे थोड्या राजूच्या कार्यक्रमामध्ये यायला वेळ भेटत नाही, परंतु मला असं आठवतंय की राजू बरोबर आम्ही या घाटल्या परिसरातलं खारदेवनगर परिसरातले प्रत्येक शौचालय साफ केलेले आहे. हे मी कधीच विसरू शकत नाही, कारण की ती वेळ अशी होती की मी घरातून कामावर ऑफिसला यायचो म्हणून चांगले सूट बूट घालून कपडे घालून यायचो आणि इथं आल्यानंतर राजू माझ्या हातात खराटा द्यायचा, बोलायचा बाथरूम धुवून घे. तर असं हे राजूचं काम आहे. राजू बद्दल मी आज बोलायला चालू केलं. शबीर भाईला माहित आहे की मी 4-5 दिवस 10 दिवस बोलू शकतो. एवढी कामं केलेली आहेत राजूनी, परंतु एवढी कामं केल्यानंतर पण गणपती बाप्पा त्याला वैयक्तिक पावलंय, पण इथल्या लोकांचा आशीर्वाद नेहमी त्याच्या पाठीशी कम पडतो. का पडतो हा मला अजून प्रश्नच आहे मोठा. मी एवढाच या गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की जे राजूनी या खारदेवनगर आणि आपल्या जवळचे जे परिसर आहेत, वैभवनगर, आनंदनगर, जेवढे पण परिसर मध्ये जी कामं केले त्याचा मी सबूत आहे की त्यांनी काय काय कामं केली. नशा मुक्तीपासून स्त्री शक्तीपर्यंत प्रत्येक कामामध्ये राजूचा
खूप मोठा हात आहे. मी तर एवढंच बोलतो, या गणपती बाप्पा राजूला आणखी सामाजिक काम करायला शक्ती दे. परंतु सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही. कार्यक्रम घ्यायला हा गणेशोत्सव साजरा करायला 4-5 लाख रुपये खर्च येतो. आमचे अनिल ज्वेलर्स सारखे काही व्यापारी मंडळ आहेत, ते सहकार्य करतात, परंतु कुठलाही कार्यक्रम घेणं सोपं नाही. एखाद्या वेळी भूक लागली आणि खोटे डकार घेतली तरी बोलता येतं पोटभर जेवलोय, झोप आली घेत नाही, अंगावर गोंधळी घेतली तरी बोलू शकतो की झोप आली आहे, परंतु पैशाचा सोंग करता येत नाही. तसंच सामाजिक कार्यक्रम करताना जोपर्यंत तुमच्याकडे चांगलं पद किंवा पैसा नसेल तोपर्यंत सामाजिक काम पण करता येत नाही. तर गणपती बाप्पाला मी एवढेच प्रार्थना करतो की येणाऱ्या महानगरपालिकेला आमच्या राजूनगरला लवकरात लवकर नगरसेवक करा, म्हणजे आणखी मोठ्या प्रमाणात तो लोकांची सेवा करू शकतो. एवढंच बोलतो आणि थांबतो. गणपती बाप्पा जय श्रीराम. आणि मराठा महासंघाच्या वतीने काही रक्तदाते इथे ते देखील रक्तदान करणार आहेत. धनंजय पाटील साहेब यांना त्यांच्या दीर्घायुष्य आणि त्यांची मनोकामना पूर्ण व्हावी याकरता याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आणि नेहमीच आपल्यासाठी अहोरात्र आपल्या पाठीशी उभा राहणार आता हे मुंबई पोलीस आणि त्याचे आपल्या गोंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय पंढरीनाथ सावंत साहेब हे इथे यांच्या शुभ हस्ते आता हा सोहळा सुरू झालेला आहे. मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी आशीर्वाद रूपी शुभेच्छा द्याव्यात. छत्रपती शिवाजी सेवा मंडळ चे पदाधिकारी तसेच उपस्थित बंधू भगिनी, रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान आहे आणि तुम्ही केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा ना कुणाचा जीव वाचत असतो. त्याच्यामुळे हे खूप मोलाचं दान आहे. तर सर्वांनी खूप त्याने उत्स्फूर्तपणे रक्तदान करावं असं मी आवाहन करतो. तसेच मंडळाला पुढील वाटचालीसाठी पोलीस स्टेशनतर्फे शुभेच्छा देतो. आमचं नेहमीच सहकार्य असेल. मंडळाच्या चांगल्या उपक्रमासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करू. जय हिंद. धन्यवाद साहेब. आणखी आपण गोंडी पोलीस स्टेशनला सोबत घेऊन आणि स्थानिक सगळे मंडळ एकत्र करून जे उघड्यावर